कल्पनेपेक्षाही सुंदर. कोण आहेस तू? मी या दिंडीर प्रदेशाचा भाग्य विधाता, महापराक्रमी, महाबलाढ्य, महाशक्तिशाली तू कोणीही असशील, परंतु आता माझ्या मार्गातून दूर हो. मी दूर होण्यासाठी नाही, तुला जवळ करण्यासाठी आलो आहे. दिंडीरासूर, दिंडीरासूर. मी भोजन घेऊन येईपर्यंत आणि तुम्ही अन्न ग्रहण करेपर्यंत हे स्थान सोडायचं नाही. कुठे चाललात? आज मी तुम्हाला कुठेही जाऊ नाही देणार. सत्यभामा, मला खरंच भूक नाहीये. मी केवळ तुला आता मी भोजन आणलं आहे ना, आता लागेल भूक. रुक्मिणी, तू एकटी त्या दैत्याचा सामना करते आहेस कळतंय मला, परंतु केवळ सत्यभामेच्या वचनाखातर मी इथे बांधला गेलो आहे. तुझं आटपेपर्यंत मी जाऊन येतो. एक कार्य आठवलं आहे. नाही म्हणजे नाही. आधी अन्न ग्रहण करा. ये माझ्या स्वाधीन हो सौंदर्यवती. ये दिंडीरासूर, जिथे आहेस तिथेच थांब. वाह, अद्भुत, अतिशय सुंदर. माझ्या दैत्यांनी जेव्हा तुझ्या रूपाची मला महती सांगितली तेव्हाच मला संशय आला होता की तू देवलोकीची कोणी अप्सरा किंवा देवता असणार. परंतु तुझ्या थांब म्हणण्यावर मी थांबणार नाही. तू मला मारूच शकत नाही. तूच काय, कुठलाही देव, कुठलीही देवता माझा वध करू शकणार नाही. मला वरदान आहे तसं, महादेवांचं वरदान. माझ्या सोबत निमूटपणे चल. तुझं हे साहस, तुला या उत्तमपणाचा दंड मिळणार, अवश्य मिळणार. तुझ्या कोमल हातांना शस्त्राचा भार सहन होणार नाही. मलाही वार करायला लावू नकोस. चल. तू सज्ज हो,
आणि युद्ध कर, म्हणजे माझ्या शस्त्राचा भार तुला कळेल. हे हातात शस्त्र. मी एवढे चविष्ट अपक्वान्न बनवून आणले आणि तुम्ही कुठे चाललात श्रीहरी? अशी अस्वस्थता का श्रीहरी? मी अन्न त्याग केला आणि तुम्ही माझ्यासाठी इथवर आला. मला स्वतःच्या हाताने घासही भरवलं. त्या क्षणी मला किती आनंद झाला म्हणून सांगू. असा कसा ठसका लागला तुम्हाला श्रीहरी? लक्ष नाहीये का तुमचं? नारायण नारायण. आ हा 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 हा. काय नयन रम्य दृश्य आहे. विश्वात अनेक ठिकाणी उलथापालथ घडतेय आणि विश्वनिहंता इथे अर्धांगिनी सोबत बसून भोजन करताय. नारायण नारायण. कुठे काय घडतंय तर कुठे काय, म्हणजे कुठे युद्ध तर कुठे प्रेम मिला, कुठे शस्त्रांचा टणकार तर कुठे प्रेमाचा शृंगार. नारायण नारायण. तुम्ही इथेही आलात मुनिवर? श्रीहरी आणि मी एकांतात आहोत. कळत नाहीये का तुम्हाला? क्षमा देवी क्षमा. राग नसावा देवी, लगेचच निघतो. प्रभू शीघ्रता करा. देवी रुक्मिणी संकटात आहेत तिथे. तिथे जाण्यासाठी इथून निघायला तरी हवं. अरे हे काय भोजन? पाहू बरं. असं पाहण्यापेक्षा भोजन करूनच जा. मध्यान्नीची वेळ आहे, भुकेलेले असाल. नाही नाही देवी, आपल्या दर्शनानेच तृप्ती झाली. आता अजून भोजनाचा आग्रह नको. क्षमा करा देवी, परंतु भोजनात कमतरता दिसतेय. कमतरता? कसली कमतरता? प्रभूंच्या या गोकुळातल्या माखन चोराच्या भोजनात दही लोणीच नसावं. आता ही कमतरता नाही तर दुसरं काय? अरे हो, चुकलंच माझं. म्हणूनच श्रीहरींचं भोजनात लक्ष नाहीये. असू दे, जसं आहे तसं ग्रहण करेन.
उगाच तुला कष्ट नको सत्यभामे. नाही श्रीहरी, अपूर्णता सत्यभामेला मान्यच नाही. मी स्वतः तुमच्यासाठी दही लोणी घेऊन येईन. आलेच. मी जातीये, परंतु माझी अट अजूनही तीच आहे. भोजन झाल्याशिवाय आसन सोडायचं नाही. वचन. तू वाढलेलं हे सर्व भोजन ग्रहण केल्याशिवाय मी हे आसन, हा कक्ष सोडणार नाही. आले. नारायण नारायण, तत्वतः योग्य वचन दिलं तुम्ही प्रभू. काही राजकारण तुमच्याकडूनही शिकतो मी. काय या भक्ताची थट्टा करताय प्रभू. नारायण नारायण. श्रीहरी, भोजन झालं की आपल्या सोबत मनमोकळे निवांत काही क्षण घालवायचे आहे. आपला विरह मी कसा सहन केलाय माझं मीच जाणते. आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. काय झालं सत्यभामा देवी? श्रीहरी निघून गेले. सावध हो. त्या स्त्रीवर शस्त्र उचलण्या इतपत 3 पातळी गाठलीस तू दिंडीरासूर. एवढाही उन्मत्त होऊ नकोस. तुझ्या पापांचा घडा क्षणार्धात धरेल. कोण आहेस तू? मला पाप पुण्याचं मोजमाप शिकवतोय. तुझा आधी जीव वाचव. तू असं ऐकणार नाही.
याचा अर्थ तू मायावी दिसतोय. तुझ्याकडून जे पाप घडलंय त्याचा दंड तुला मिळणार. कोणताही देव जरी तुझा वध करू शकणार नसेल तरी मी तुला पाशात बांधून दंडित निश्चितच करू शकतो. जिवंत तर राहशील, परंतु मुक्त होण्यासाठी देवांचीच प्रार्थना कर. मी स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतः समर्थ आहे. या युद्धात आपल्या हस्तक्षेपाची आवश्यकता नव्हती. मी पुन्हा सांगते, दूर व्हा या सगळ्यापासून. श्री हरींनी विठ्ठल रूप केवळ तुमचा रुसवा घालवण्यासाठी नाही, तर कलीपासून ह्या संसाराचं रक्षण करण्यासाठी घेतलंय. कलीचा प्रारंभ कुठल्याही घटिकेला होईल. रुक्मिणी, कसं कळत नाहीये तुला? तू एकटीच त्या अंतरातून चाललीयस. त्या प्रदेशात अजूनही तू सुरक्षित नाहीयेस.